नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कुर्ती कटिंग करायला शिकणार आहोत. तर त्यासाठी मी अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि याची हाईट मी 39 घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याला एक घडी मारून घेतली, म्हणजे आपला मागचा आणि पुढचा पार्ट दोन्ही सोबतच कटिंग होईल. तर आता अस्तरचं कटिंग करून झालेलं आहे. आता आपण मार्किंग करायला सुरुवात करू. तर शोल्डर आपण 7 इंच घेतलेले आहे. टोटल शोल्डर 14 इंच, तर त्याचे अर्ध 7 इंच. त्यानंतर आपण मुंडाही 7च घेणार आहोत, कारण जेवढे शोल्डर असते तेवढेच मुंडा घ्यायचा असतो. त्यानंतर इथे एक लाईन मारून घ्यायची. आता आपण 7 इंच वरती एक मार्किंग करून घेऊ. हे कमर घेरचे मार्किंग असेल. आणि त्यात एक लाईन मारून घ्यायची आणि इथून खाली 6 इंच वरती एक लाईन मारून घ्यायची. ती हिप लेंथ असणार आहे. त्यानंतर आता आपण पहिल्यांदा चेस्टचे मार्किंग करणार आहोत. तर आपली चेस्ट आहे 36, तर त्याचा चौथा भाग म्हणजे 9 इंच वरती एक मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर खाली वेस्ट असणार आहे, म्हणजेच कमर घेर, तर ते 34 आहे, तर त्याचा चौथा भाग 8.5 वरती येईल. आणि इथं हिप लेंथ 38 आहे, तर त्याचा चौथा भाग 9.5 वरती एक मार्किंग करून घ्यायचं. आता हे सगळे पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. त्यानंतर इथून खाली आपण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा 2 इंच घ्यायचे आहे. तर या प्रकारे असं मार्क करून घेऊ आणि या लाईन जॉईन करून घ्यायची. त्यानंतर आता आपण आर्महोलसाठी 1.5 इंच घ्यायचे आहे आणि एक गोलाकार शेप देऊन घ्यायचा. हे बॅक पार्टचे साठी होईल आणि अर्धा इंच आतून एक शेप देऊन घ्यायचा, तो फ्रंटसाठी होईल. तर आता आपण पुढचा गळा काढणार आहोत. तर त्यासाठी वरून खाली 6 इंच वरती एक मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर आता गळा रुंदी 4 इंच घेतलेली आहे. त्यानंतर इथे एक असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर आतमध्ये 1 इंच वरती मार्क करून घ्यायचे, म्हणजे आपण जो गोलाकार शेप देणार आहोत तो खूप छान येतो. नंतर आता हा आपण मार्किंग केलेला भाग कटिंग करून घेऊ. त्यानंतर आता आपण मागच्या गळ्याचे मार्किंग करून घेऊ. तर त्यासाठी गळा रुंदी 4 इंच आणि मागचा गळाही आपण 4 इंच ठेवणार आहोत. तर त्यासाठी 4 इंच वरती मार्किंग करू आणि एक चौकोनी बॉक्स तयार करून घेऊ. नंतर इथे गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि तो कटिंग करायचा. इथे आपला मागचा आणि पुढचा पार्ट कटिंग झालेला आहे. आता हे आपण कपड्यावरती कटिंग करून घेऊ. त्यासाठी अस्तर मेन फॅब्रिकवरती ठेवून असं मार्किंग करून घ्यायचे आणि त्यानंतर ते भाग आपण कटिंग करून घेऊ. हे ड्रेसचं कटिंग मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता आपण की होल नेक डिझाईन कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे ठेवून त्यावरती गळ्याचे मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर वरून 3 इंच
आणि त्याच्या खाली 1.5 इंचवरती एक मार्किंग करून घ्यायचे आणि इथे वरती आता एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये गोलाकार शेप देऊन घ्यायचा। हा आपला वरचा गळा असणार आहे आणि तिथून खाली एक असा राऊंड शेप मारून घ्यायचा। त्यानंतर आता हे आपण कटिंग करून घेऊ। तसेच मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।